ब्रह्मांड ठाणे ही अत्यंत प्रेमळ जागा आहे आणि त्या जागेवर मला आज येण्याची संधी मिळाली. कारण मला इथे येण्याचं निमंत्रण तुम्ही सर्वांनी दिलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे. त्याआधी मी आभारी आहे परमेश्वराचा की ज्यांनी माझ्या आयुष्यात भोपू आणला. त्याचा पहिला एपिसोड जेव्हा त्यांनी तो दिसला पहिल्या एपिसोडला, मला म्हटलं काय करेल हा पोरगा, क्यूट आहे दिसायला पण गोंडस आहे. निरागसता त्याच्या चेहऱ्यावर आहे, त्याच्या स्माईलवर आहे, त्याच्या डोळ्यात आहे, गळ्यात आहे का हे माहीत नव्हतं मला. कारण पहिलाच एपिसोड होता आणि पहिल्यांदाच तो समोर उभा होता. तो गायचा अजून बाकी होता, पण तो गायला आणि त्याच्या गाण्यावर जितका मी खुश झालो तितकाच त्याच्या एक्सप्रेशनवरती खुश झालो. आणि गाणं संपल्यानंतर सगळ्यांनी त्याच्या गाण्याची स्तुती केली, मीही केली. पण ती स्तुती झाल्यानंतर मी त्याला फक्त एकच विचारलं, माझ्या चित्रपटात काम करशील का? कारण का त्या पहिल्या झलकेतच मी हे ओळखून गेलो होतो की यात काय काय गुण आहेत. हा पुढं जाऊन अष्टपैलू कलाकार कसा बनू शकेल हे मला तिथे दिसत होतं. कारण पहिल्याच एपिसोडमध्ये पहिल्याच गाण्यानंतर फक्त लहान मुलाला खुश करण्याकरता तर मी बोलू शकत नाही. मी बोललो कारण त्यांनी मला खुश केलं होतं. आणि ते काम अजूनही सुरू आहे. त्या चित्रपटाचं लेखन मी लवकरच सुरू करतोय, ज्या चित्रपटात भोपू कामही करेल आणि स्वतःची गाणी सुद्धा स्वतः म्हणेल. ही संधी माझ्या लहानपणी मला कोणी दिली नव्हती. तर या चित्रपटसृष्टीत, भारतीय चित्रपटसृष्टीत अजून एक गायक अभिनेता यावा, आणि कुठेतरी लोकांना काहीतरी मंद मंद असं आठवावं हीच इच्छा आहे. आपल्याकरता ज्या ज्या मोठ्या थोरांनी जे जे काही केलेलं आहे ना, त्याचमुळे हा सचिन इथे तुमच्या समोर उभा आहे. आपण आपल्या गुरुवर्य जेवढी लोक आहेत, ज्यांनी आपल्यावरती काही ना काहीतरी गुण देऊन उपकार केलेले आहेत किंवा आपल्याला पैलू पाडलेले आहेत, त्यांच्याकरता आपण आयुष्यात कधीच काही करू शकत नाही. त्यांचं स्मरण करण्याऐवजी किंवा स्मरण करण्या व्यतिरिक्त आपण काही करू नाही शकत. मग आपण त्यांना थँक्यू कसं म्हणायचं, आपण त्यांचे आभार कसे मानायचे? तर त्यांनी जे आपल्यावर संस्कार केले ते संस्कार तुम्ही पुढच्या पिढीवर कराल तरच तुम्ही त्यांना थँक्यू म्हणू शकता. आणि तेच माणसांनी केलं पाहिजे. पे इट फॉरवर्ड. आपल्यावर कोणीतरी काहीतरी केलेल्या चांगले संस्कार केले, आपण आपल्या लहानांवरती करायचं आणि त्यांनी मग पुढे ते चालू ठेवायचं, ती चेन चालू ठेवायची. संस्काराचं काम तेच आहे की पुढे नेत गेलं पाहिजे आपण. तेच मी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि एक दिवस भारताला आणि महाराष्ट्राला एक सिंगिंग स्टार म्हणून स्क्रीनवरती दिसणारा अर्णव भोपलकर मला पाहायचा आहे. तेव्हा मी तो पाहू शकेन की नाही मला माहित नाही, पण ते घडणार मात्र नक्की. आता तुझा फिनाले आज 9 वाजता सुरू होतोय. त्याआधी यांना सोड मात्र, म्हणजे कारण त्यांना पण फिनाले बघायचा आहे आणि त्यांनी बघावा म्हणून मी पण इथे आलेलो आहे आणि आपण सगळे जमलोय, नाही का? मला असं वाटलं सत्कार समारंभातच सकाळ होती की काय, पण ती नाही झाली. आता भाषणात नका सकाळ लावू. मी खूप आभारी आहे
की मला ब्रह्मांड कट्टाकडनं मला हा अतिशय सुंदर असा फोटो मला देण्यात आलेला आहे. पण मी ना हा पाहून माझ्या डोक्यात काहीतरी आलं आहे आणि ते म्हणजे हे की मी भोपूच्या आई वडिलांना विनंती करेन की हा फोटो मी खरं म्हणजे भोपूला देऊ इच्छितो. आणि त्याच्या आईवडिलांना विनंती ही आहे की त्यांनी हा फोटो भोपूच्या बेडरूममध्ये लावावा. भोपू ज्या रूममध्ये झोपतो सकाळी उठल्यावर आधी त्याला हे दिसावं आणि त्याला सर्वात आधी माझ्याकडे त्याचं लक्ष नसावं. पहिलं लक्ष इथे जे लिहिलंय त्यावर असावं. एकच वाचायचं, हाच माझा मार्ग. ही अशी मंडळी दुनियात भरपूर येऊन जातील, त्याला महत्त्व नाही आहे. महत्त्व या मार्गाला आहे. तर त्या मार्गाकडे लक्ष ठेव आणि ठरव की हाच माझा मार्ग आणि पुढे जात राहा. तुला कोणीही थांबवू शकत नाही. अनेक आशीर्वाद बाळा तुला. पुन्हा एकदा सातत्याने मी देत आलेलो आहे. मीच नाही, पूर्ण महाराष्ट्र देत आलेला आहे. आजचा फिनाले आहे. कोणी जिंकेल, कोणी हरेल, कोणी पुढे जाईल, कोणी तिथेच राहील, हे सगळं आयुष्यात होत राहणार. पण जिंकणारा तो जो पुढे जात राहतो. मी माझ्या आयुष्यात एवढी इतकी वर्ष, आता मॅडम म्हणाल्या ही 63 वर्ष, असं वाटतं की मी काल आलो इंडस्ट्रीमध्ये. आई शपथ. कारण अजूनही मला शिकायचं आहे, अजूनही मला पुढं जायचं आहे, अजूनही मला पाहायचं आहे. डोळे आणि कान उघडे ठेवून राहायचं आहे. कधी काय ऐकायला मिळेल, कधी काय पाहायला मिळेल, काही माहीत नाही. ते टिपायला मी तयार आहे आणि नेहमी तयार राहणार आहे. आणि त्याचमुळे मी सचिन आहे. सर वगैरे किंवा हे वगैरे जे ज्येष्ठ कलावंत वगैरे वगैरे हे नंतर लोकांनी दिलेल्या गोष्टी आहेत. पण मी सचिन राहिलो आहे म्हणून मी इतकी वर्ष आहे आणि पुढे सुद्धा प्रयत्नशील राहणार आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि 9 वाजता फिनाले बघा मात्र नक्की. हां, कारण आज आणि उद्याचा फिनाले अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर भोपू तुम्हाला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या 2 दिवसांनंतर 40 फुटाच्या पडद्यावर दिसणार आहे. तो सुद्धा ठाण्यातल्या कुठल्या तरी मल्टिप्लेक्समध्ये. आणि त्या चित्रपटात त्याचं नाव सुद्धा मी अर्णव बोपलकरच ठेवणार आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप प्रेम. लहानांना खूप खूप आशीर्वाद.